उरले नाही अर्थ चाड चिंता नाही मनी आशा तोडीला फासा उपाधीचा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी भगवान भोलेनाथाच्या दरबारामध्ये चिंतनाकरता म्हणून दाखवलेला अभंग वैराग्य शिरोमणी जगद्गुरु तुकोबराय यांच्या मुखातून जन्माला आलेलं वेदाचं सूत्र आपल्या समोर म्हणून दाखवलं. अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. अभंग 3 चरणाचा आहे. जगद्गुरु तुकोबरायांनी कशा रीतीनं साधना केली आणि साधना करून काय साध्य झालं याचं चिंतन ह्या अभंगातून मांडलंय. विठ्ठल सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवान भोलेनाथाच्या कपालेश्वरांच्या तसेच स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज, ब्रह्मीभूत गुरुवर्य श्री रंगनाथ महाराज परभणीकर या महात्म्यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान ज्ञानसिंधू गुरुवर्य आदरणीय नानांच्या मार्गदर्शनानं तसेच हाडाचे वारकरी हरिभजनीय धवळीले जग चुकईला काळ लाग कळी काळाचा या न्यायानं ज्यांनी आपलं जीवन वारकरी संप्रदायासाठी समर्पित केलं, आदरणीय हरिभक्तीपरायण श्री पंडित महाराज पैठणकर आणि पंचक्रोशीतील सर्वच भाविक भक्त महाराज मंडळी सर्वांच्या सहकार्यानं हा अखंड हरिणाम सप्ताह या ठिकाणी संपन्न होतो. निमित्त असं आहे की आपल्याला सर्वांना ज्ञात आहे भगवान कपालेश्वरांच्या प्राणप्रतिष्ठा वर्धपन दिनाचा हा सोहळा आहे आणि तद निमित्तानं या ठिकाणी ग्रंथाळात ज्ञानेश्वरी पारायण, तुकोबरायांच्या गाथा भजन, रोज हरिपाठ. कोण कोण राहतं काकड्याला? पंडित बाबा राहते फक्त, तुम्ही राहते का? हां मग बरं आहे. अण्णा नाही तर निसतं यांना काकड्याचं जाऊ द्या पण आकडे टाकायचं चांगलं माहित आहे. विठ्ठल विठ्ठल काकड आरती, हरिपाठ, 2 टायमाला संत पंगत या ठिकाणी होते आणि गोड असं मार्गदर्शन नानांचं आणि महाराष्ट्रातील अनेक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी येतात, येऊन जातात, काही भविष्यात येतीलही. कारण कार्य गावात करणं अण्णा सोपं जातं पण जंगलमय मंगल वातावरणामध्ये हा प्रसंग उभा करणं थोडंसं काठिण्याचा भाग आहे. विठ्ठल विठ्ठल या ठिकाणी आज सकाळची जी संत पंगत झाली, रवींद्र भाऊ मुरलीधर बिरारी विंचुरे, संध्याकाळची जी संत पंगत झाली ती बाळासाहेब बापूराव कोर जोरण, वसंतहरी सावकार जोरण आणि कीर्तन सेवा ज्यांच्याकडून आहे ते देवमन शांभाऊ सावकार, सुभाष रघुनाथ सावकार जोरण. या ठिकाणी कोणतेही कीर्तनकार आले, कितीही विद्वान आले किंवा आमच्यासारखे पडे आले, त्यांना सांभाळून घेण्याचं ज्यांचं सामर्थ्य आहे ते नानांची विद्यार्थी मंडळी, हरिभक्तीपरायण उमेश महाराज, हरिभक्तीपरायण मंगेश महाराज, हरिभक्तीपरायण खेमराज महाराज, पारस महाराज, साकारी महाराज, त्यानंतर जगदीश महाराज नाही का, धर्मा महाराज, महाराज मंडळीला कमी नाही आपल्याकडे आता.
बोलवायचे नाही. मी नानांना म्हणत होतो मला देऊ नका, विद्यार्थ्यांची कीर्तनं ठेवा. मी कीर्तन करणं सोडून दिलं यांना, आता करत नाही. हरिभक्तीपरायण आपल्या परिसराचं वैभव गणेश महाराज मगर, त्यानंतर महाराज दोंडाईच्या उन्हाले वारकरी बाबा, त्यानंतर मृदंगाचार्य चांगले आहेत, उत्कृष्ट असं मृदंग वाजवतात. त्यानंतर बापू आहेच पाठीमागं, बैल टेकला का मागून आरे आणायला. तसेच पोपट भाऊ विंचुरे अण्णा आहे, आणि सर्वच आपण, आणि सर्वांच्या समोर नानांनी केलेली आज्ञा, आणि ती आज्ञा मोडू नये म्हणून मला या ठिकाणी आज उभं राहावं लागलं. अभंग तुकोबरायांचा आहे नाना, अभंग नवीन आहे. माझ्याही पाठात थोडासा मागं पुढं आहे, पण तुम्ही सांभाळून घ्याल अशी माझी खात्री आहे. वेळेत आपण ह्या अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करू. जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या जीवनामध्ये जी साधना केली आणि त्या साधनेसाठी त्यांनी काय काय केलं हे सांगितलं, स्पष्ट केलं. पण आजचा दिवस हा आपल्या हिंदू धर्मासाठी पवित्र आणि महान दिवस. काय आज? बरं झालं सर्व पित्रे अमावस्या नाही म्हणले. अक्षय तृतीया या सनातन हिंदू धर्मामध्ये 3.5 मुहूर्त, त्यातील हा एक अक्षय तृतीयेचा मुहूर्त आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा, त्यानंतर विजयादशमी, दसरा, अजून मकर संक्रांत ना. 3.5 मुहूर्तापैकी काय येतं नाना? दीपावली, कार्तिक दीपावली येते, देवदिवाळी आणि अक्षय तृतीया. हे पर्वकाळ, त्याच्यामध्ये महाशिवरात्र एक पर्वकाळ येतो. हे पर्वकाळ वार्षिक येतात, पण दर 15 दिवसांनी एक पर्वकाळ येतो. त्याला अमावस्या आणि पौर्णिमा आपण म्हणतो. दर महिन्याला एक पर्वकाळ येतो, त्याला भोलेनाथाचा आपण प्रदोष म्हणतो. दर 6 महिन्याने एक पर्वकाळ येतो, एक उत्तरायण आहे आणि दुसरं दक्षिणायन आहे. दर 3 वर्षानं एक पर्वकाळ येतो. कोणता? जावयाला माहिती ना? पंडित बाबा, जावयाला माहिती पाठीमागं. अधिक मास. दर 6 वर्षानं एक पर्वकाळ येतो, त्याला अण्णा अर्धकुंभ म्हणतात. दर 12 वर्षानं एक पर्वकाळ येतो, त्याला सिंहस्थ महाकुंभ पर्व म्हणतात. विठ्ठल त्यापैकी असणारा हा आपला अक्षय तृतीयेचा पर्वकाळ मुहूर्त. या दिवसाचे महती शास्त्रामध्ये, ग्रंथांमध्ये खूप मोठी गायली गेली. आजच्या पर्वकाळामध्ये अक्षय तृतीयेच्या दिवशी कृतयुग संपलं आणि त्रेतायुगाला प्रारंभ झाला. आजच्या पर्वकाळामध्ये परशुरामजींचा जन्म झाला. असा हा पर्वकाळ आहे. असं शास्त्र सांगतं की आजच्या दिवशी वाडवडिलांच्या नावानं, पितरांच्या नावानं जे काही दान केलं जातं ते दान वाडवडिलांना जाऊन मिळतं, पितरांना जाऊन प्राप्त होतं. मग पितरांना ते दान प्राप्त होण्यासाठी
लवकर प्राप्त होणारं दान कोणतं? अन्नदान. आणि हे अन्नदान प्रत्येक जण करतो अक्षय तृतीयेच्या दिवशी. काही लोक कपडे दान करतात, पूर्वीच्या काळामध्ये सोनंही दान करायचे, काही ठिकाणी गोदानही करायचे. आणि ज्याचं जमत नसलं त्यानं मुहूर्त पाहायचं कामच नाही. अक्षय तृतीयेच्या दिवशी त्याच्यावर तांदूळही पडतात असं म्हणतात. विठाला विठाला म्हणून या पर्व काळामध्ये आदरणीय नानांनी केलेली आज्ञा बघा. ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वरिष्ठ जी मंडळी आहे, या मंडळीची आज्ञा जर उल्लंघन झाली तर तुमच्यासारखे सुटतील, पण आमच्यासारखे साधू गुंततील. कारण ज्या दिवशी आमचं जिवंत असतानाच अण्णा जिवंत असतानाच आमची दशक्रिया 13व आणि वर्ष श्राद्धाच्या क्रिया होतात, तेव्हाच बिरजा होम नावाचा संस्कार होतो, तेव्हा संन्यास पूर्ण होत असतो. म्हणून हे दान आमच्या प्रारब्धात नाहीये. हे कोणाच्या प्रारब्धात आहे? ज्याला सुतक आहे जीवनामध्ये तो हे दान करू शकतो. म्हणून हा जो पर्व काळ आहे, या पर्व काळामध्ये म्हटलं आपण दान नाही करू शकत, किमान आशीर्वाद तर घेऊ शकतो. म्हणून नानांच्या आज्ञेचं पालन आहे. विठाला म्हणून अभंग आपण त्या स्वरूपाचा निवडला. जगद्गुरु तुकोबर आहे, त्यांच्या जीवनात असणारी साधना, मग त्या साधनेचं फल संत साधना करतात कुठल्या अपेक्षेनं नाही. त्यांच्या जीवनात अपेक्षा रहित साधना आहे. आणि आपल्या जीवनात अपेक्षा ठेवू नये. कारण संतांनी जीवनामध्ये कोणतंही कार्य करत असताना त्यांनी निरपेक्ष भाव ठेवला, निष्काम कार्य केलं. आणि सामान्य जीवानं आजपर्यंत जेही कार्य केलं असेल ते सापेक्ष भाव ठेवून अपेक्षित वृत्तीनं केलं. आणि अपेक्षित वृत्तीनं केलेलं कार्य त्याचं फल, त्याची साध्यता ती तशीच असेल असं नाही, ते प्राप्तच होईल असं नाही, जे अपेक्षा असेल ते मिळेल असं अजिबात नाही अण्णा. पण संतांचं जीवन हे निरपेक्ष आहे, संतांचं जीवन हे निष्काम आहे, आणि संतांचं जीवन हे समाजासाठी आहे. म्हणून त्यांनी केलेलं कुठलंही कार्य हे सिद्ध होतं आणि त्याची फलश्रुती त्यांच्या जीवनात प्राप्त होते, ती समाज हितासाठी उपयोगात येते. विठाला साधना करत असताना संतांनी, महात्म्यांनी, साधूंनी आपलं जीवन हे भगवंताच्या कार्यामध्ये वाहून दिलं. भगवंताच्या कार्यामध्ये वाहत असताना त्यांनी एकांताचा आश्रय घेतला. कारण लोकांतामध्ये ती साधना फलीभूत होत नाही, कुठे ना कुठं त्या ठिकाणी विक्षेप निर्माण होतो. आणि म्हणून संतांनी, महात्म्यांनी साधनेसाठी, चिंतनासाठी, तपश्चर्यासाठी जे स्थान निवडले ना, ज्या ठिकाणी कोणी जाणार नाही असे स्थान निवडले. मग ते ज्ञानोबराय असतील, ते निवृत्तीनाथ दादा असतील, अथवा नाथ बाबा असतील, किंवा मग आपले नाना असतील. नाथ बाबांचं अगदी 8 वर्षाचं वय, पैठण नावाचं गाव सोडलं, तीर्थक्षेत्र सोडलं आणि शूलभंजन नावाच्या पर्वताचा त्या ठिकाणी त्यांनी आश्रय केला. 8 ते 10 वर्षाच्या वयामध्ये खेळण्या बागडण्याचं वय. आता हे उभे राहिले टाळ घेऊन ह्या वयामध्ये, यांचं भाग्य आहे
यांचं नव्हे, यांच्या मात्या पित्याचंही भाग्य आहे. आणि यांचं भाग्य काय? यांच्या जीवनामध्ये नानांसारखे सद्गुरू मिळाले. कारण सत्य तत्वाची ओळख जर करायची असेल ना, जो निरपेक्ष वृत्तीचा साधू आहे तो सत्य तत्वाची ओळख करून देऊ शकतो, परमात्मा तत्वाचं दर्शन करून देऊ शकतो, आत्मस्वरूपाची ओळख करून देऊ शकतो. आणि म्हणून हे भाग्यवान आहे. तसे आम्ही हळूहळू भाग्यवान झालो. अर्जुन तर भाग्यवान होताच, पण व्यास कृपेनं संजय त्या ठिकाणी काय झाला, सहज ब्रह्मरसाचे पारण केले अर्जुना लागी नारायणे, तेथ अवसरे पावणे पातलो आम्ही. पूर्ण जीवन तुमच्या आमच्यासाठी हो. माऊलींनी आळंदी गाव सोडलं, सिद्धपेठाचा आश्रय केला. अगदी भयंकर वन, आजान वृक्षाचं वन ते, आणि त्या वनामध्ये त्यांनी साधना केली. भिक्षाटन करावं, सर्वांना कथा भाग माहीत आहे. तुकोबर आहे, कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घाली. देऊ गावाचा त्याग करावा आणि रोज रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चिंतन करत करत कधी घोरवड्यावरती जावं, कधी भामचंद्रावरती जावं, आणि कधी भंडाऱ्या डोंगरावरती जावं, एकांत स्थळी जावं आणि साधना करावी. काय हो, रात्री गावात काही कमी पडलं असतं या महात्म्यांना? अगदी बाल्य अवस्थेमध्ये रात्री गाव सोडलं हो समाजासाठी. आणि या जंगलात इथं मला वाटतं केदाबापू असतील, त्यांनी एक परिस्थिती सांगितली होती. हे माऊलीचं मंदिर असेल, नाही तर हे मंदिर असेल, स्वतः नानांनी खड्डे घेतले म्हटले कॉलमसाठी. काय गरज होती त्यांची? काय मुलं रडत होती कोणासाठी? आज हे फल दिसतंय ना, याचा उपभोग तुम्ही आम्ही घेणार आहोत. म्हणून संत महात्मे हे निरपेक्ष असतात, ते निष्काम असतात, ते समाजासाठी जीवन जगतात. आणि म्हणूनच त्यांनी आपलं घरदार सोडलं, परिवार सोडला, भाऊ सोडले, बहिणी सोडल्या, आई सोडली, वडील सोडले, आणि या निर्जन स्थळी काय येतं, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती. कोण होतं इथं? भोलेनाथ सोडलं तर कोणी नव्हतं. त्याची असणारी मित्रमंडळी कोण होतं इथं? राहायला जागा ती नव्हती, राहायला झोपडी ती नव्हती हो. आल्यानंतर काय केलं असेल त्यांना माहिती. सांगतात लोक, कौलाची खोली बांधली होती आणि त्याच्यात राहिले, पूर्ण आयुष्य काढलं. नंतर हे उभं राहिलं. हे तपश्चर्याचं बळ आहे, हे साधण्याचं बळ आहे, ही फलश्रुती आहे. आणि कुठे घेऊन जातील ते आता? म्हणून संत महात्मे निरपेक्ष वृत्तीनं काम करतात, आणि तुम्ही आम्ही सामान्य जीव त्या ठिकाणी सापेक्ष वृत्तीनं काम करतो, स्वतःच्या हितासाठी काम करतो, आणि ते समाजाच्या हितासाठी करतात. असंच जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात घडलं. जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन हे ज्या वृत्तीला प्राप्त झालं होतं, ती वृत्ती निरपेक्ष वृत्ती होती. कारण संतांच्या जीवनात अज्ञान राहत नाही. कारण संत महात्मे हे उपजत आपली शिदोरी सोबत आणतात, ती समाजात वाटतात,
आणि आपलं कार्य संपलं की ती शिदोरीचं गाठोडं येतच ठेवून ते पुन्हा परलोकाला प्राप्त होतात. विठ्ठल या जीवनामध्ये निरपेक्ष वृत्तीचे असणारे माऊली फक्त गावचा इतिहास कळतो की आपेगाव गाव होतं. बाबा पंडित बाबा बरोबर ना, आपल्याच भागात आहे ते. कधी सातबाऱ्याचा पुढं आलंच नाही का त्यांच्या परिवाराचा सातबारा आहे. नाथ महाराजांचं सापडतं, वंशजही सापडतात, तुकोबरायांचंही वंशज सापडतात, सातबाराही सापडतो. मला नाही वाटत नानांच्या नावानं कुठं सातबारा असेल. काय वाना मग द्या ना आमची वाली परत. विठाला विठाला जगद्गुरु तुकोबरायांनी जी साधना प्रारंभ केली, नाम हे सोपे जपता विठ्ठल, अवघेची फळ हाता लागे. सगळ्यात सोपं साधन जगद्गुरु तुकोबरायांनी अवलंबनलं ते म्हणजे नामस्मरण. आणि त्या नामस्मरणामध्ये एवढे तल्लीन झाले तर कधी परमात्मामय जीवन झालं आणि केव्हा भगवान परमात्म्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती झाली हे कळलंच नाही. झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग. गेले बाबा आठवण गेले बाबा आठवण गेले बाबा आठवण गेले बाबा. स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग. परमात्मामय जीवन बनलं हो तुकोबरायांचं. आणि परमात्मामय जीवन बनलं त्या साधनेमध्ये हळूहळू जगद्गुरु तुकोबराय एवढे वाहत गेले की परिवारात असणारे अनेक प्रकारचे काम विसरत चालले. ज्याची वृत्ती निवृत्ती होऊन जाते ना, तो प्रापंचिक विषयही विसरत जातो, सांसारिक गोष्टीपासून तो वेगळा होतो. असंच काही जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात घडलं. आणि घडल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय भामचंद्रावरती साधनेसाठी गेले. साधनेसाठी गेलेले जगद्गुरु तुकोबराय साधनेत तल्लीन झाले. तो दिवस अक्षय तृतीयेचा. आणि त्या दिवशी साधनेमध्ये तल्लीन झाल्यानंतर म्हणतात की अक्षय तृतीयेच्या दिवशी पित्तर जेव घालावा लागतो. घालतात का नाही? घालतात ना. काहीतरी आगारी वगैरे टाकतात म्हणतात ते लोक. आपण त्या भानगडीत नसल्यामुळं लक्षात नाही येत. ते आगारी टाकते ना, बापू टाकते का? हां. आणि मग ते आगारी वगैरे टाकायची. गावामध्ये प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक सुरू झाला. तुकोबराय भामचंद्रावरती 9 वाजले, 10 वाजले, पंडित बाबा 11 वाजले, 12 वाजले, आगारी टाकण्याची वेळ झाली. आता काय करायचं? जिजामातेनं घरात जावं, बाहेर यावं, वाट बघावी, कुठं गेले असतील, कुठं गेले असतील, कधी येतील. आगारी टाकायची. बाजार आणला नाही. स्वयंपाक कधी बनवायचा, कधी आगारी टाकायची. 12 वाजून गेले, पित्तर जेव घालायचंय. गावात स्वयंपाकाचा सुगंध दरवळायला लागला. तऊ तऊ मातेच्या तळपायाच्या आगमस्तकात जाऊ लागली. आणि मग माता नारायणाला आवाज देवा, नारायणा दिसता का रे बाबा? नारायणानं सांगितलं, नाही नाही बाबा दिसत नाही. भागीरथी दिसतात का बाबा? नाही नाही दिसत नाही बाबा, दिसत नाही. जाय नारायणा बघून ये, डोहावरती बसले का? नारायण महाराज पळत गेले. बघितलं, नाही नाही डोहावरती बाबा नाहीये. आज मी त्यांना रात्री सांगितलं
की उद्या सकाळी अक्षय तृतीया आहे, बाजार करून आणायचा आहे, वाढ वडिलांना त्या ठिकाणी आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे, आघाडी टाकायची आहे, पित्तर जेव घालायचं आहे, तरी कुठे गेले असतील? कोणत्या गावाला गेले असतील? रडायला लागल्या माता, आसवी येऊ लागली. रडणाऱ्या जिजामाता पंढरीशानं बघितलं. विटेवर असणारा परमात्म्याच्या लक्षात आलं, आज अक्षय तृतीया. हा माझ्या भजनात दंग झाला, चिंतनात दंग झाला. हा निरपेक्ष महात्मा निष्काम वृत्तीनं माझं भजन करतोय, पण यांची वाढ वडिलांची असणारी परंपरा हे कोण करणार? विटेवरच्या मालकानं वीट सोडली. यांना वीट सोडली, तुकोबारायांचं स्वरूप धारण केलं आणि बाजार घेऊन 12 वाजता वेशीमधून वाड्याकडे निघाले. जिजामातेनं बघितलं, हातात तांब्या होता भरलेला, तसाच फेकला. जिजामाता होती ती, फेकला. आले म्हटले, नारायणा बाबा आले. आल्यानंतर काही कळतं का तुम्हाला? 12 वाजून गेले, पित्तर कधी जेव घालायचं, आघाडी केव्हा टाकायची? फक्त 2 मिनिटं वेळ दे. मी नाही स्वयंपाक करणार. एवढा स्वयंपाक होईल का? 2 तास निघून जातात स्वयंपाकामध्ये. 2 वाजता तू चिंता करू नको. आजपर्यंत तुझ्या हातचं खाल्लं, आता तू माझ्या हातचं खा. आजचा स्वयंपाक मी बनवणार. कोण? जिजाबाईच्या डोक्यात कोण? तुकोबार आहे. आणि होतं कोण? हा, सांगितलं मी स्वयंपाक बनवते. नाही नाही, तुझ्याकडून आता शक्य नाही, मी बनवतो. 5 मिनिटात तर सर्व रेडी. भाज्या, कुरवड्यात ना, मांडे, रस, सगळं तयार झालं. रशी, भात. गावातला सुगंध वेगळा आणि हा वेगळाच यायला लागला. जिजाबाई म्हणे, मटेरियल आणलं कोणत्या दुकानातून? कोणत्या पाण्याच्या दुकानातून आणलं? नाही म्हणे, परगावून आलं. आता आणणाराच परगावचा होता, येईला कुठं माहिती होत मटेरियल परगावून आलं असं. आणल्यानंतर सर्व तयार झालं. आता सर्व गावात पित्तर जेवण झाले. आता आपल्या तिथं जेवण कोण? चिंता करू नको. दुर्वास नावाचा ऋषी 60,000 घेऊन आला होता. त्याच्या 60,000ला मी पुरलो. चिंता करू नको. तरी जिजाबाईची टूप पेटा नाहीये. 60,000 का बन म्हणतोय? मग म्हणे, आता कोणाला जेव घालायचं? तू चिंता कशाला करते? तो या सासऱ्याचा बापाही बोलवितो, तो सासराही बोलवितो, त्याचा आजाही बोलवितो, त्याचा पंजाही बोलवितो, पूर्ण परंपरा बोलवितो. चिंता करू नको. मग दिला हा आवाज विश्वंभर बाबा, हरी महाराज, पदाजी, विठोबा, साऊजी, बोलोबा, सर्वजण आले ना पंक्तीला. म्हणलं, लय चेहरे अनोळखी आपल्या गावातले कधी दिसत नाही. चेहरे वेगळेच वाटत. मग वाढलं जेवायला. जेवले पितर. आणि पितर जेवल्यानंतर जिजामाता म्हणतात, तुम्ही बसून घ्या ना. नाही. मग कधी जेवणार? मुलं जेवायचे बाकी आहे. मुलांना जेवायला देऊन टाक. भजन संपलं आणि तुकोबारायांना आठवलं की आज अक्षय तृतीया आहे. पळतच निघाले तुकोबाराय. देहू गावात आले. परमात्म्यानं बघितलं की तुकोबाराय आले. की 1 सेकंदात तिथून पंढरपूर. आल्यानंतर तुकोबाराय
4 धारा डोळ्याला, रडायला लागले. जिजामाता म्हणता, काय झालं रडायला तुम्हाला? जिजा, आवले, अरे आज अक्षय तृतीया रात्री आपलं बोलणं झालं, बाजार आणायचा होता, पित्तर जेव घालायचं होतं, आगारी टाकायची होती. मी तर भामचंद्रावरती निघून गेलो भजनासाठी, चिंतनासाठी, नामस्मरणासाठी. जिजामाता म्हणे, तुमच्या डोक्यात काही फरक बिरक पडला का काय? का असं बोलताय तुम्ही? म्हणूनच लोक तुम्हाला म्हणतात तुका वेडा, विचारण बडबड करी फार. वेडा नाही झालो मग. अहो आता तुम्ही 12 वाजता आले, तुम्ही बाजार घेऊन आले, आजचा स्वयंपाक तुम्ही बनवला, तो को बरं आहे म्हणे मी, आणि स्वयंपाक बनवलाच नाही. मग तो स्वयंपाक बनवला तरी कोणी? हा सुगंध पूर्ण गावात चालला होता जो बनवलेल्या पक्वानांचा. मंबाजीबुवाच्या घरी सुगंधाचा वास गेला, आणि जे मंबाजीबुवा निघाले, मंबाजीबुवा तुकोबरायांच्या वाड्यात आले. काय तुकोबराया, आज पक्वान्न मात्र भारी चांगले बनवलेले दिसतात, पूर्ण गावात सुगंध येतो, वास खूप आहे म्हटले. मग जेवा ना. जेवायला बसल्यानंतर मंबाजीची अवस्था विदेही झाली ना हो. कारण ते जे अन्न होतं ते स्वयं परमात्म्यानं बनवलेलं, आणि बुद्धीत परिवर्तन झालं. बुद्धीची कटुता गेली, द्वैत भाव विसरले. आणि मग तुकोबरायांना विचारलं, तुकोबराया आजचा स्वयंपाक बनवला कोणी? म्हणे आवलीनं. विचारलं, माते आजचा स्वयंपाक बनवला कोणी? म्हणे यांनी. तुकोबराय म्हणतात, मी बनवला नाही. आणि मग जिजामाता जेवणाला बसल्या, जेवण करायला लागल्या. त्यांनी सांगितलं, हे अन्न वेगळं लागतं. तुकोबराय म्हणतात, मी नाही बनवलं. आणि मग ती पिशवी दाखवली, तर त्या पिशवीला तुळशीच्या मंजुळा, परमात्म्याच्या हाराच्या. आणि मग तुकोबरायांनी आक्रोश केला. स्वतः म्हटले, माझा परमात्मा या ठिकाणी आला, आणि त्यांनी हे कार्य केलं. ती तर जेव घातले. त्यावेळेला मंबाजीबुवा, अनगडशाह वली फकीर, गुलाबशाह वली, रामेश्वर शास्त्री वाघोलीकर, चिंतामणी देव चिंचवडकर सर्वजण आले. त्यांनी विचारलं, तुकोबरायाला, तुम्ही तर भजनाला गेले होते, तुम्ही चिंतनाला गेले होते, 12 वाजेपर्यंत तुमच्या घरातून सुगंध येत नव्हता. आणि मग तुकोबरायाने हात जोडले, सांगितलं, हे कार्य माझ्या परमात्म्यानं केलं. परमात्म्यानं केलं म्हटल्यानंतर रामेश्वर शास्त्री हसायला लागले. आता ते कट्टर विरोधक, हाडवैर. रामेश्वर शास्त्री हसायला लागले, मंबाजीबुवा हसायला लागले, चिंतामणी देव हसायला लागले. डोक्यात फरक पडला काय तुमच्यावाल्या? तो कशाला येईल? म्हणे, काय येणार नाही. आपण येईल कसा? म्हणे, तो बरोबर येतो. मग तुमच्या घरी? म्हणे, हो. का आला हो परमात्मा? कशासाठी आला? तुकोबरायांच्या परंपरेनं वाड वडिलांनी एवढी सेवा केली होती, आणि त्या सेवेचं कर्ज, भार परमात्म्याच्या डोक्यावरती झाला. आणि तो भार उतरावा म्हणून परमात्मा वेळोवेळी तुकोबरायांना, तुकोबराय काय देऊ तुम्हाला, काय पाहिजे तुम्हाला, काहीतरी घ्या. तर तुकोबरायाने सांगितलं, देवा अजिबात नको, तुमचं काहीच नको. का? हात पसरी जिने धिग त्याचे, हात पसरी जिने धिग त्याचे, हात पसरी जिने धिग त्याचे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे. हात पसरी जिने धिग त्याचे, हात पसरी जिने धिग त्याचे, हात पसरी जिने धिग त्याचे. अरे वाडवडिलांची परंपरा आहे कधी
परमात्म्यात तुझ्या समोर काय जगासमोर आम्ही काही मागितलं नाही, काही घेतलं नाही कोणाचं, आणि तुझं घ्यायचं. आणि मग रामेश्वर शास्त्री म्हणू लागले, आजपर्यंत जरी तुम्ही काही घेतलं नाही पण त्यानं स्वतःहून आणलं आणि आज तर तुम्हाला घ्यावंच लागलं ना. त्यावेळेला तुकोबरायाने सांगितलं घ्यावं लागलं नाही. अरे आम्ही जेवढं त्याला दिलंय ना त्याच्या मोबदल्यामध्ये आम्ही तेवढं घेतलं नाही त्याच्याकडून. अहो दिलं तरी काय तुकोबराया तुम्ही. मग अभंगाच्या पहिल्या चरणात तन मन धन दिले पंढरीराया. 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 आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. हे अर्ध झाडाचे नाही मनी आशा. 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 जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं काय. तन मन धन दिले पंढरीराया. आता सांगावया उरले नाही. जो परमार्थ केला ना जगद्गुरु तुकोबरायांनी, तो कायिक शरीरानं केला, तो वाचिक शरीरानेही केला आणि तो मानसिक शरीरानेही केला. कारण परमार्थ जर करायचा असेल ना तो स्थिर चित्तानं मन स्थिर करून जर केला ना तर तो परमार्थ सफल होतो आणि त्याची फलनिष्पत्ती ही योग्य मिळते. जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, ओ शास्त्री बुवा काय काय दिलं सांगू. मी एकट्याने नाही, मग विश्वंभर बाबांनी, पादाजींनी, विठोबांनी, हरी महाराजांनी, माझे पिताश्री बोलोबांनी, माझी मातोश्री कनकाई मातेनं, माझे मोठे बंधू सावजी महाराज विरक्त अवस्थेला प्राप्त झाले त्या महात्म्यानं काय तन मन धन दिले. एवढ्यांनी कायिक शरीरानंही दिलं, वाचिक शरीरानंही दिलं, मानसिक शरीरानंही दिलं. एवढ्यांचं असणार त्याच्यावरती भार. आणि एवढं केलं काही तुम्ही त्याच्यावर विचार करू नका म्हटले. आणि खरंच महाराज परमार्थ जर करायचा असेल ना तर स्वच्छ अंतकरणानं, पवित्र अंतकरणानं, कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवून न केलेला बरा. कारण अपेक्षा ठेवून केलेला परमार्थ हा फलीभूत होत नसतो. कारण गुरुवर्य नानांचा जर विचार केला तर मोठी परंपरा लाभली या महात्म्यांना. ब्रह्मीभूत साखरे महाराजांची, रंगनाथ गुरुजी परभणीकरांची मोठी परंपरेमध्ये. आणि जर अपेक्षा ठेवून जर परमार्थ केला असता
तर या जंगलात नसते राहिले. मग आळंदी तीर्थक्षेत्रात बंगले असते, नाशिकमध्ये बंगले असते, सटाण्यात बंगले असते, गावाकडं 25, 30, 50 एकर जमीन बी घेतली असती. काही वैराग्य मूर्ती आहे 40 एकराहून 400 एकर करत्यात कशी ही मला अजून गणित कळलं नाही. विठाला विठाला सहज बोलते पंडित बाबा लोक. आमचा बाबा वैराग्य मूर्ती आहे. काय वैराग्य मूर्ती? पाकिट पोऱ्याला घ्यायला लावितो कोण? आमचा बाबा वैराग्य मूर्ती नाही रे. हा ढोंगी परमार्थ, हा ढोंगी परमार्थ करूनही काही फायदा नाही. टिळे टोपी माळा, देवाचे गबाळे, वाघवी वोंगाळ पोटासाठी काही फायदा नाही त्याचा वाला. आणि सगळ्यात जास्त उमेश महाराज हीच परिस्थिती आज महाराष्ट्रावर आहे. आणि म्हणून हे वाईट वेगवेगळे संकट आपल्यावरती येत आहे. लोकांना साहजिकच सहज म्हणावं लागू राहिलं भोंदू बाबा. विठाला विठाला कीर्तनकारांनी निरपेक्ष वृत्ती टाकून दिली बाबा. पंडित बाबा निरपेक्ष वृत्ती टाकून दिली आणि अपेक्षित वृत्तीनं कीर्तन प्रवचन वाढवायला सुरुवात केली. आणि त्यामुळं चुकीचे लोक परमार्थात घुसले, वारकरी संप्रदायात घुसले. आणि त्या लोकांमुळे आज वारकरी संप्रदायाला कलंकित होण्याची वेळ आली. विठाला विठाला पण संत महात्मे असे काही कधी वाटलं हे कार्य नानांनी केलं असं इथं? ऐ काय दुखत? हां ही गोळी घे. पण एक आहे, नानांनी हक्काने 2-3 कामं चांगली केली. त्याच्यात मीही सामील आहे, उमेश महाराज. कारण ह्या महात्म्यांनी आपलं तनही दिलं, आपलं मनही दिलं आणि आपलं धनही दिलं. कोणाला? ह्या कपालेश्वराला. मला वाटतं काय त्या मुलाचं नाव कळसावून पडला होता. हां कळसावून पडल्यानंतर माणूस वाचतो. 2 फुटात गाडीत माणूस राहतो, जागेवर जातो. पंडित बाबा ही ताकद निरपेक्ष भक्तीची आहे, निष्काम भक्तीची आहे. माझं स्वतःचं गणित तात्यानं गोड प्रमाण दिलं. ते म्हणतात ना, संतांच्या द्वारातलं कुत्रा असेल ते सुद्धा स्वरात भुकत. पण समय महत्वाचा होता. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. माझ्या जीवनात 2021 मध्ये मला ब्रेन ट्यूमर झाला. मला वाटतं मागेही बोललो होतो. एवढे हातपाय होऊन गेले होते माझे. असाच मी तळवाड्यावरून आलो, त्यावेळेला तळवाड्यालाच राहायचो डोंगरावरती. त्याच्यानंतर आजारी पडलो आणि आलो इथं. असं 5-5:30च्या दरम्यान नाना बसलेले होते. नाना म्हणे काय रे बाबा, हे काय झालं तुला असं? नाना असं ना, आता काही माझं खरं नाही. नाना बघत राहिले. पहिलं चहा घ्या म्हणतो मी. चहा घेतला. कुठं जायचं आहे म्हटलं, आज आहे ना निरपूरला कीर्तन आहे. त्यावेळेला निरपूरला कीर्तन होतं. चहा वगैरे घेतला. मी रडायला लागलो. मला एका डोळ्याने दिसत बी नव्हतं, कारण त्याच्यामध्ये मला पॅरालिस पण होऊन गेला. ब्रेन ट्यूमरचा प्रॉब्लेम, मेंदूचा कॅन्सर. डॉक्टरांनी सांगितलं जास्त दिवस नाही, आता फक्त भगवंताचं जेवढं चिंतन करता येईल तेवढं करा. नानांनी सांगितलं चहा आता घ्या. चहा घेतला.
डोक्यावर हात ठेवला, सांगितलं चिंता करू नको, तू मारणार नाही. म्हणून आज इथं उभा आहे. विठाला विठाला या महात्म्याबद्दल आता सांगा वया उरले नाही. आता सांगा वया उरले नाही. आता सांगा वया उरले नाही. तन मन धन दिले पंढरी राया. तन मन धन दिले पंढरी राया. तन मन धन दिले पंढरी राया. धन दिले पंढरी राया. आता सांगा वया उरले नाही. आता सांगा वया उरले नाही. आता सांगा वया उरले नाही. नानांचं कार्य मी आज कीर्तन कमी करणार आहे, अभंगावर कमी बोलणार आहे, कारण मी कीर्तनकार नाही पंडित बाबा. तन मन धन दिल्यानंतर काय होतं? तुकोबरायांच्या पूर्ण परंपरेनं तन मन दिलं, तसं नानांच्याही पूर्ण परंपरेनं तन मन दिलं. मोहनगिरी बाबांनी आपलं तन मन धन सगळं समर्पित केलं. माता शांताई त्यांनीही तेच केलं. बघा, एक प्रसंग मी आपल्यासमोर सांगणार आहे, कोणी ऐकला असेल किंवा ऐकला नसेल. गुरुवर्य नाना ज्या वेळेला रातीर नावाचं गाव सोडलं आणि वळवाडेला संस्थेत गेले, त्या संस्थेमध्ये स्वतःही शिकायचं आणि विद्यार्थ्यांनाही शिकवायचं, असं अनेक कीर्तनकारांनी सांगितलं. माझा ऐकलेला विषय आहे, कारण त्यांच्या काळात आमचा जन्मच नव्हता. आणि त्यावेळेला नाना आजारी पडले. खूप भयंकर ताप नानांच्या जीवनामध्ये, एवढा ताप, तोंड आलं. अण्णांना माहीत असेल ती स्टोरी. तोंड आलं. त्यावेळेला फोन नव्हते, पत्र नव्हते, आणि बाबा आमचे खूप खतरनाक, कधी कोणाचं ऐकूनच घ्यायचं नाही. मोहनगिरी बाबा कोणाचंच ऐकून घ्यायचं नाही. योगायोग असा, बरं संस्थेत कोणी नाही, तिथं का आई आहे का वडील आहे का भाऊ आहे का बहिणी आहे, कोणीच नाही. स्वतः करायचं. आता तुमच्यावर उपकार आहे नानांची. हे पोट दुखतं का, ही गोळी घे. पाय दुखत्या का, हे घे. डोकं दुखतं का, हे घे. त्यावेळेला तात्या विस्तावाला हातात धरावं, पण तात्याला धरू नये, असं बरेच कीर्तनकार सांगतात. आणि पंडित महाराजांचा नानांचा तर अनुभवच आहे. विचारून सुद्धा पाहिलं नाही तात्यांनी गुरु किती निर्भीड असावा. आणि योगायोग असा, आई स्वयंपाक करत होत्या घरामध्ये. माझा भाऊ गेला, किती दिवस झाले, कुठं असेल, कोणत्या गावात. बाबांना माहिती होतं, आईंना माहितीच नाही कुठं आहे. एक 7-8 हंड्यांचा एक रांजण होता कोपऱ्यामध्ये, फुल भरलेला होता पाण्याने उमेश महाराज. आणि तो रांजण डायरेक्ट 2 जागी झाला. पाणी घरामध्ये चुल्यापर्यंत आलं. चुलीचा अग्नी विझला. आईच्या डोळ्यात आसू आले. बाबांनी विचारलं, काय झालं? काहीतरी विपरीत होतंय. काय होतंय काय? सांगितलं, माझ्या भाऊची तब्येत बरी नाही असं मला वाटतंय, म्हणून राजन फुटलाय. म्हणे हो. त्यावेळेला गाड्या नाही, सायकली नाही, काही नाही. बाबा पायी निघाले. रात्रीवरनं वळवाड्याला गेले. बघितलं तर पडलेल्या अवस्थेत, तापानं फणफणलेलं शरीर. का तर हे शरीरच त्या नानांनी समाजासाठी भगवंताच्या सेवेत समर्पित केलं होतं. बाबांनी आता न्यायचं कसं म्हणून पुन्हा रात्रीला आले. बैलगाडी घेतली, पुन्हा वळवाड्याला गेले. नानांना गाडीत टाकलं, आणलं, डॉक्टर विलाज केला, बरं वाटलं. हे का सांगितलं मी, की ह्या कुटुंबानं अगोदर बाबांनी, आईंनी आणि मग नानांनी पूर्ण जीवन विदेही अवस्थेतून तन मन धन हे परमेश्वराच्या चरणी अर्पण केलं होतं. आणि म्हणून आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. आता सांगावया उरले नाही. धना दिले पंढरी. धना दिले पंढरी.
सांगावयावरी नाही. आणि वळवड सोडलं, कपालेश्वर धरलं. तर अजून कपालेश्वरला कधी अपेक्षा केली नसल की भावांनी काही द्यावं, पुतण्यांनी काही द्यावं. हा गंगा भाऊ काही मागितलं बाबांनी? काहीच नाही. समाजाला भरभरून दिलं बाबांनी, आशीर्वाद दिले. आणि म्हणून पंडित महाराज घरदार सोडलं परमार्थामध्ये, पांडुरंगाच्या सेवेत, पंढरीची महिन्याची वारी, संतांच्या सर्व वाऱ्या. हे कोणाच्या जीवनात? ज्यांनी आपलं कायिक शरीर समर्पित केलं, ज्यांनी वाचिक शरीर समर्पित केलं, ज्यांनी मानसिक शरीर समर्पित केलं, हे महात्मे. आणि त्यातले तुकोबराय होते. तुकोबरायाने सांगितलं, हो लय दिलंय त्याला, त्यानं हे केलं, नवल नाही म्हटले, पण खूप दिलंय आमच्या परंपरेनं परमात्म्याला. काही सांगता म्हटले तुम्ही परमात्म्याला दिलं. कधी दिलं? आत्ताच नाही दिलं, मग प्रत्येक युगात दिलं. काय स्वरूपाने दिलं? अरे तनानं मनानं धनानं त्याचं चिंतन केलं. अहो रात्रीचा दिवस आणि दिवसाची रात्र भजन केलं. दिन रजनी हाची दंदा गोविंदाचे पोवाडे, ह्या न्यायानं म्हटले रात्रंदिवस चिंतन केलं त्या परमात्म्याचं. मागे एका जन्मात प्रल्हाद झालो, चिंतनातच जीवन संपवलं. एका जन्मात उद्धव झालो, एका जन्मात नामदेव झालो, आणि आता तुकोबा आहे. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर, तुका त्यांचे बरोबर. जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. रामेश्वर शास्त्री हसायला लागले, मंबाजी भाऊ हसायला लागले, थट्टा करू लागले तुकोबरायांची. मग तुकोबरायांनी विचारलं, का हो तुमचा विश्वास नाही का मी जे सांगितलं ते? म्हणे अजिबात नाही. नाही म्हणे नाही. मग एक काम करा, मी सांगतो ते. म्हणे काय? पहावे पुराणे विचारो रे, पावे पुराणे विचारो रे, पावे पुराणे विचारो रे, पावे. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी. पहावे पुराणे विचारो रे, पहावे पुराणे विचारो रे. तुका म्हणे नाही विश्वास जमनी, तुका म्हणे नाही विश्वास जमनी. पहावे पुराणे विचारो रे, पहावे पुराणे विचारो रे. ते रामेश्वर शास्त्री होते. तुकोबरायानं सांगितलं, तुका म्हणे नाही विश्वासाच्या म्हणे, पहावे पुराणे विचारोनी. पुराणांना विचारा म्हटले. रामेश्वर शास्त्री म्हणे, तुम्ही लई पुराणांचं अध्ययन केलंय, पण थोडंफार मी पण केलंय. मग तुम्ही ज्या ज्या वेळेला त्याला दिलं ना, त्या त्या वेळेला त्यानं तुमचे उपकार ठेवले नाही, तो देतच गेला तुम्हाला. म्हणे काय? ज्या वेळेला तुम्ही प्रल्हाद होते आणि तुमचा मुलगा कोण? विरोचन ना, आणि विरोचनाचा मुलगा बलिराजा. ज्या वेळेला बलिराजाकडं दान मागितलं आणि बलिराजाला कुठं नेऊन घातलं? सुतळ लोकामध्ये. सुतळ लोकात नेऊन घातल्यानंतर काय केलं? तिथला राजा कोण बनला? बली. परमात्म्याला तिथं काय राहावं लागलं? द्वारपार बरी द्वारी झाला. द्वारपाळ व्हावं लागलं, रक्षक व्हावं लागलं, शिपाई व्हावं लागलं. काय तुकोबराया, प्रल्हाद असताना तुम्ही जे केलं
त्याला तर तुम्ही दरवाजावरती चौकीदार बनवलं. बरं बरं ठीक आहे. द्वापार युगात म्हणले उद्धव काय केलं? भजन केलं, भजन परमात्म्याचं. भजन केलं इथपर्यंत ठीक आहे, मग अभयदान दिलं ते नाही सांगितलं का? कसं? अरे अख्खं यादव कुळ संपवलं, पण उद्धवाच्या रूपानं तुम्हाला ठेवलं ना. यादवांमध्ये तुमचा कुठं नाश झाला? ते तर उपकार आहे का नाही त्याचे? त्यांनीच दिलं ना तुम्हाला. हात जोडले तुकोबरायने. अजून सांगू का? तुम्ही पुढं नामदेव झाले. तुम्ही काय केलं? भक्ती केली, त्याला जेव घातलं. तुम्ही फुकट नाही जेव घातलं, मग जनाबाई बरोबर त्यानं दळलं तुमच्या घरी, आणि मग तुम्ही जेव घातले. तुकोबराय म्हणे असं आहे का? काही सांगायची इच्छा आहे का? मग तुकोबरायानं सांगितलं, ओ रामेश्वर शास्त्री, मंबाजी बुवा, इच्छा संपली. काय? आता सांगा वया उरले नाही, आता सांगा वया उरले नाही, आता सांगा वया उरले नाही. म्हणे तुम्ही जी भक्ती केली, ती भक्ती करत असताना कायिक शरीरानं, वाचिक शरीरानं, मानसिक शरीरानं, तनानं, मनानं, धनानं केली, त्याला तुम्ही ते दिलं, पण आम्हालाही द्यावं वाटतं. पण देण्यासाठी मन आमचं वाला कुठंतरी गाचगुच होत. इच्छा होती, मनात येतं की तुम्ही जे दिलं ते द्यावं, पण कुठंतरी संकोच निर्माण होतो आणि ते द्यायचं राहून जातं. तुकोबराय म्हणे तुमचं द्यायचं राहतं कशामुळं सांगू तुम्हाला. वाढविली निद्राळ सभाऊ, वाढविली निद्राळ सभाऊ, वाढविली निद्राळ सभाऊ, वाढविली निद्राळ सभाऊ. मने झाला उन्हाचा तारा, मने झाला उन्हाचा तारा, वाढविली निद्राळ सभाऊ, वाढविली निद्राळ सभाऊ. काय केलं शास्त्री बुवा, मंबाजी बुवा काय केलं? चिंतामणी देवा तुम्ही काय केलं? ब्रह्म मुहूर्तावर उठायचं. तुम्ही उठले का? म्हणे हो ब्रह्म मुहूर्तावरतीच उठतो आम्ही. म्हणे किती वाजता? म्हणे 8:30 वाजता. संत किती वाजता उठतात? बाबा किती वाजता उठतात रोज? बाबांना बघितलं कधी उठताना तुम्ही? किती वाजता? नाना, कारण तुम्ही झोपेल राहता 7 वाजेपर्यंत. ब्रह्ममुहूर्त लागलं की 3 वाजता प्रत्येक महात्मा उठतो. मग ते पंडित बाबा असतील किंवा नाना असतील. रात्री किती वाजता झोपू द्या, गणू बाबा किती वाजता झोपू द्या, हे महात्मे ब्रह्ममुहूर्तावरतीच उठतात. म्हणून तुकोबरायाने विचारलं तुम्ही उठतात केव्हा? म्हणे 8:30ला. पट ठेवून तुम्ही द्यायचा विचार करू राहिले. अरे सूर्यवंशी ना तुम्ही, 8:30ला उठणारे. मग ब्रह्ममुहूर्तावरती उठा, साधना करा, ध्यान करा, विनियोग करा. बर ठीक आहे तुकोबराया, पण होईल का प्राप्त? म्हणे का होणार नाही? परमात्म्याला देण्याची इच्छा आहे आमची. देऊ शकाल ना तुम्ही, पण ब्रह्ममुहूर्त आणि रात्री लवकर झोपायचं. दिवस रात्र जेवढा वेळ भेटेल तेवढा चिंतनातच घालवायचा. तेव्हा तुम्ही त्या पात्रतेचे व्हाल, त्या योग्यतेचे व्हाल, आणि तेव्हाच तो परमात्मा तुमचा स्वीकार करल, अन्यथा करणार नाही.
का हो तुकोबराया? अहो तुमच्या पाठीमागं पत्नी आहे, तुमच्या पाठीमागं मुलं आहे. हं? तसं चिंतामणी देव गोसावी त्याला कोणीच नाही पाठीमागं. मंबाजीवाला कोणीच नाही पाठीमागं. अनगडच्या फकीराला कोणीच नाही पाठीमागं. गुलाबशाह वलीला कोणीच नाही पाठीमागं. रामेश्वर शास्त्री म्हणतात फक्त मीच एक तुमच्या पार्टीचा आहे. अहो तुमच्या पाठीमागं पत्नी आहे, तुमच्या पाठीमागं मुलं आहे, तुमच्या पाठीमागं मुली आहे, मोठा परिवार आहे तुमचा, तरी तुम्हाला रात्रंदिवस त्याचं चिंतन. हं? या संसाराचं काय? नाही भय चिंता संसाराची, नाही भय चिंता संसाराची, नाही भय चिंता संसाराची. नामितिने लोके होईना सरता, लोके होईना सरता, नामितिने लोके होईना सरता, नामितिने लोके होईना सरता. नाही भय चिंता संसाराची, नाही भय चिंता संसाराची, नाही भय चिंता संसाराची. संसाराची भीती वाटत नाही आणि चिंता सुद्धा वाटत नाही. म्हणे का तर नाम हे तिने लोके होईन सरता. या नामचिंतनामध्ये मी अहोरात्र माझं जीवन त्या ठिकाणी समर्पित केलंय. का हो तुकोबराया? हे जीवन समर्पित करण्याची बुद्धी कोणामुळं? तुकोबरायाने सांगितलं बळीवंत जेने रचिले सकळ, त्याचे आम्हा बळ अंकितासी. धन्य तो एक संसारी, नाम नाम जो उच्चारी, राम नाम ज्याची वाचा, काळ आज्ञाधारक त्याचा. तुका म्हणे राम नामी कृत्य झालो आम्ही. तुकोबराय म्हणतात त्या चिंतनामध्ये, ओ तुकोबराय आमची पण इच्छा आहे ते चिंतन आम्हाला शिकवा. रामेश्वर शास्त्री म्हणतात ते चिंतन आम्हाला शिकवा. त्या परमात्म्याला आकळवण्यासाठी, त्याला आळवण्यासाठी, त्याला प्राप्त करण्यासाठी, विधेय अवस्थेतून जाण्यासाठी आम्हाला एखादा मंत्र सांगा, आम्हाला एखादं यंत्र सांगा, आम्हाला एखादं तंत्र सांगा. तुकोबराय म्हणतात या भानगडीत आम्ही पडतच नाही वारकरी. कोण म्हैस दूध देत नाही, चला राखुंडा आणायला. बैल चालत नाही, चला बाबा का धागा बांधायला. हे बाबा इकडून उगवाते आणि हे भक्त भोपे कोणी जाते तेच कळत नाही. तुकोबरायाने सांगितलं तुका म्हणे पाणी अंगारा जायचा आणि भक्त कानोबाचा तोही नव्हे. तुकोबरायाने सांगितलं मंत्र उघडा मंत्र जाना. रामकृष्ण म्हणा. रामकृष्ण मंत्र सोपा जेने हरती जन्म, जेने हरती जन्म, जेने हरती जन्म. रामकृष्ण मंत्र सोपा जेने हरते जन्म, जेने हरते जन्म केव्हा, जेने हरते जन्म केव्हा. रामकृष्ण मंत्र सोपा तेने हरती जन्म खेपा. हा एक मंत्र आहे म्हणले आमच्याकडे. हा 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 नको, मग दुसरा सांगा. कोणता कोणता? तोच. जनला हसू आलं. तुकोबरायाने सांगितलं असे मंत्र आमच्याकडे नाही. मग एक सांगा ना, एखादा तोटका सांगा, तंत्र सांगा एखादं. तुकोबरायानं सांगितलं ते तंत्राचे आम्ही भानगडीत नाही. मग अहो एखादं यंत्र सांगा, आम्ही यंत्राच्याही भानगडीत पडत नाही. न लगती स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे, लगती स्तोत्रे नाना मंत्र, स्तोत्रे नाना मंत्र यंत्रे. वर्णे देवा वक्रे सदा नाम, देवा वक्रे सदा नाम, वक्रे सदा नाम. मग रामेश्वर शास्त्री म्हणू लागले यंत्रही नको, तंत्रही नको, मंत्रही नको. मग करायचं काय? म्हणजे वाणीनं
मग ती कायिक वाणी असो, मानसिक वाणी असो किंवा वाचिक वाणी असो, त्यानं काय करायचं, काय करायचं? मग ती परा, पश्यंता, मध्यम, वैखरी चारी वाणीमध्ये फक्त श्रीरामाचं नाम, त्या प्रभूचं नाम चिंतन करायचं. बरं बरं बरं, ठीक आहे म्हटले इथपर्यंत. पण असं वाटतं तुमच्यासारखं कुठंतरी जंगलात जावा, भानगडीत पडू नका. मग तुमच्यासारखी काहीतरी साधना करावी वाटते. बरं, उपवास धरावा वाटतो. काय धरावा वाटतो? उपवास. तुकोबरायानं सांगितलं त्या भानगडीत अजिबात पडू नका. न लगे सायास करणे उपवास, न लगे सायास करणे उपवास, नामाचा विश्वास हाती धरी, नामाचा विश्वास हाती धरी, नामाचा विश्वास हाती धरी. कामने आहे पंढरी निधान, कामने आहे पंढरी निधान, कामने आहे पंढरी निधान, कामने आहे पंढरी निधान. उच्चरित जन तरले ऐसे, उच्चरित जन तरले ऐसे, उच्चरित जन तरले ऐसे. प्रमाण दिलं बाबा, पण प्रमाण थोडंसं वेगळं राहिलं. चला. न लगे सायास करणे उपवास. अजिबात कायला चिंता, ते उपवास करू नका म्हटले. एकादशीच्या दिवशी 12 वाजता जर उपवास सोडित असेल तर मग ते कायला करते ते उपवास? नाना मला बोलले विनोदानी, राव आता कसं काय म्हणते तुम्ही भगर खाते, भगरी हो जमत कसं? नानांना म्हणलं हे तुमचे आशीर्वाद आहे. कारण भाकरी खाणारा देव आणि त्यानं भगर खायची, परमात्म्याचा अनुभव अगोदर करायचा आणि मग त्याचं सांगायचं. ज्यानं जीवन त्याच्या भक्तीमध्ये समर्पित केलं ना, तो सर्व उदरनिर्वाह तो चालवतो. कारण साधूच्या जीवनामध्ये साधूंनी आपल्यापेक्षा वरिष्ठ महात्म्यांची केलेली संगती आणि सेवा आणि त्याची मिळणारी ऊर्जा, पंडित बाबा, त्या ऊर्जेच्या बळावरती, ताकदीवरती, सामर्थ्यावरती गणेश महाराज भूक पळून जाते, ताण पळून जाते. प्रवासामध्ये नाना नाशिक सोडलं आणि हिमाचलच्या रस्त्याने निघालो तर 3 दिवस काही नसलंही तरी तुम्ही म्हणू शकत नाही मी काही खाल्लेलं नाही. ही ताकद या महात्म्यांची आहे. विठाला विठाला रामेश्वर शास्त्रीने विचारल्याबरोबर सांगितलं, उपवासाच्या भानगडीत पडू नका, उपवास करू नका, व्रत करू नका, वैकल्य करू नका. तुम्ही फक्त नामस्मरण करा परमात्म्याचं, याच्या व्यतिरिक्त काही भानगडीत पडू नका. काय फायदा होईल? काय फायदा होईल? तुम्हाला साहित्य नावाचा मोक्ष मिळेल, परमात्म्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती होईल, या संसार सागरातून तरुण जाल. आणि जर त्याचं नामस्मरण नाही केलं तर काय मिळेल, काय फल मिळेल? आणि मग तुकोबरायाने सांगितलं, एरवी मरता अधोगती, एरवी मरता अधोगती, एरवी मरता अधोगती. जर संसारामधून या भवसागरातून जर तरुण जायचं असेल, साहित्य नावाचा मोक्ष प्राप्त करायचा असेल, परमात्म्याच्या स्वस्वरूपाची प्राप्ती करायची असेल, आत्मानुभव जर जीवनामध्ये प्राप्त करायचा असेल तर स्वात्मानुभव प्राप्त करण्यासाठी म्हटले काय करावं लागेल? नामस्मरण. मग या वेळ
वेळ संपलाय तात्या, तुम्ही काही अडतासा मारू नका. मी आता कोणीकडे तरी गोळा करायचा प्रयत्न करू राहिलो, सगळे ढोरं आपले पांगून जायले शेतामध्ये. विठाला विठाला काय पाहिजे इथं? कायिक शरीरानं माणूस उपस्थित पाहिजे, वाचिक शरीरानं उपस्थित पाहिजे आणि मानसिक शरीरानं उपस्थित पाहिजे. कारण परमार्थ करत असताना तनानं मनानं धनानं तुकोबराय म्हणतात करावा लागतो. पण तन मन जर जागेवर नसल, काय आपण कीर्तनात बटन दाबायचं जर विसरलेलं असल, रात्री 12ला येते का, 11ला येते का, 10:30ला येते का, कधी येते का, सारखा मोबाईल काढायचा आता कधी येते नाही. मन जागेवर पाहिजे. ज्याच्याकडं आपण चाललोय ना त्याच्याबद्दल प्रेम पाहिजे, त्याच्याबद्दल श्रद्धा पाहिजे, त्याच्यावरती विश्वास पाहिजे. ते इष्ट कृपांकित होतं, कृपा करतं आणि मग जीव त्या साध्यापर्यंत पोहोचतो. विठाला काही लोक असे जे साध्य करायचंय ते साध्यच विसरले. एक उदाहरण सांगतो. एका गावामध्ये नवीनच लग्न झालेलं जोडपं, लग्नच होत्या ना, लग्नच होत्या ना, व्यापार होतो. काही ठिकाणी 5 लाख, काही ठिकाणी 7 लाख, काही ठिकाणी 10 लाख. त्याच्यात ती राहील का नाही याची गॅरंटी नाही. पोपट भाऊ लोक म्हणते, बाबा तुम्ही फिरत राहत्या, एखादी पान आमच्या पोराला म्हणलं मी पुरीच 5 फिरवतो, मी कीर्तन नाही करीत. विठाला विठाला लग्न झालेलं नवीनच जोडपं उमेश महाराज. आणि नाही तुम्हाला नाही बोललो मी, कोणाचं झालं नाही ना, नवीन जोडपं लग्न झालेलं आणि सासरवाडीला गेलं. सासरवाडीला गेल्यानंतर हा जो मनुष्य होता, दिवाळीचा पिरियड राहिला. अनेक प्रकारचे पदार्थ ग्रस्ताश्रमी जीव बनवत असतो. प्रत्येकाच्या घरी दिवाळीचं फराळ. यानं ते फराळ खाल्लं आणि त्या फराळामधला पंडित बाबा एक पदार्थ याला खूप आवडला. आवडल्यानंतर यानं सांगितलं याच्या पत्नीला, काय तो पदार्थ घेऊन ये, तो खूप आवडला मला. त्याचं नाव तर सांगशाल म्हणे, माहितीच नाही, कधी खाल्लाच नव्हता, आताच खाल्ला, इथंच खायला भेटला. बर बर बर. मग आईला पाठवते. आता दुसऱ्या दिवशी घरी निघायचं. पूर्वीचा काळ, त्यावेळेला काही गाड्या नव्हत्या. गाड्या होत्या का पूर्वी? नाही, तुमच्या काळात आल्या गाड्या. कारण आम्ही पायी फिरलो, सायकलीवरही फिरलो, मोटरसायकलवरही फिरलो. त्या काळामध्ये पायीचा प्रवास निघायचं ठरलं. हिनं पिशवी भरली बाईनी आणि निघाले घराच्या बाहेर. आणि याच्या डोक्यात आलं काय, तो पदार्थ. हा पाठीमागं फिरला, सासूबाईला आवाज दिला, सासूबाई काय जावंय बापू, अहो तो पदार्थ खाला, लय गोड हो, लय आनंद वाटला. म्हणे कसा? अहो ते नाही का वाकडं तिकडं, ते वाकडं तिकडं. म्हणे कोणतं? अहो ते वाकडं तिकडं लय भारी होतं ती. बर बर बर, पण त्याचं नाव सांगा म्हणजे माझ्या लक्षात येईल. अहो ते नावच विचारायचं म्हणून तर तुम्हाला बोलवलं, नाव विसरलो. मग बाईनं एक एकच डबा काढून आणायचा आणि दाखवायचा. हां हे नव्हतं, हे शंकरपाळे हे नव्हतं. मग पुन्हा दुसरा डबा आणायचा. याच्यात हे लाडू हे नव्हतं. मग पुन्हा डबा आणायचा. हा चिवडा आहे हे नव्हतं. मग पुन्हा डबा. हां हेच होतं. म्हणे काय म्हणते याला? म्हणे याला कानोला म्हणते, कानोला. काही भागात याला करंजी म्हणत्या, करंजीच म्हणते ना, कानोला. हां म्हणे कानोला, याचं नाव लिहून घेऊ म्हणे.
पण इथली तर यालाही येत नव्हतं, सासूबाईला नाही, बाई पुढं चालली. बरं चालल्यानंतर मग आता या ना म्हणे, आता हे लक्षात कसं ठेवायचं, यानं पाठ करायला सुरुवात केलं, जसं आपण अभंग पाठ करतो ना, यानं चालूच केलं. कानोला 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 कानोला. नेमका अशी नदी लागली बा, आणि नदीत धार होती, नेमका पाऊस पडून जाईल. ते कानोलं विसरलं, बुडी मारली, हाय्यप मंत्र बदलला ना, पुढं चालू झाला, हाय्यप 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 हाय हाय. अहो हाय्यप हाय्यप करता करता घरी पोहोचलं. घरी पोहोचल्यानंतर बाईला म्हणे, ऐक काय इकडे ये, काय आज आपल्याला हाय्यप बनवायचं. ती म्हणे आईच्या हाताखाली राहिले, आजीच्या हाताखाली राहिले, माम्या मावशाईच्या हाताखाली राहिले, हे कधी शिकायला भेटलं नाही. हाय्यप नवीन पदार्थ आणला कुठून येईन. तो म्हणे बनवावंच लागेल, बाकीच्या पंचायती करू नको. बरं एवढा वितंडवाद वाढत गेला. ती म्हणे येत नाही, हा म्हणे बनवावं लागेल. बरं नाही मानल्यानंतर यानं उचललं लाकूडांचे मारायला चालू केलं. आता पूर्वीचे लोक मारित होते म्हणतात बायाला, आताच्या काळात मारित का नाही ते नाही माहिती आपल्याला, पूर्वी मारत होते. घेतली काठीन जे मारायला चालू केलं, पाठ हिरवी गार करून ठेवली. वळची वळ पाठीवरती कातडे निघले. शेजारची म्हातारी पळत आली, ही रडायची, आजीबाई पळा आजीबाई पळा. पळत आल्यानंतर म्हातारीनं लाकूड इसकवलं, फेकलं साईडला, आणि पाठ पाहिली. जे राग आला जाऊ सांगताना याच्या कानफाट्यात मारली म्हणे मूड द्या. अरे मारून 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 म्हणे हिच्या पाठीचा कानोला करून टाकला. विठाला विठाला मन स्थिर नाही. पण जगद्गुरु तुकोबराय हे विधेय अवस्थेला गेलेले संत होते. त्यांनी काय केलं होतं, तन मन धन दिले पंढराया, आता सांगावं या उरले नाही. रामेश्वर शास्त्री म्हणतात, काही अपेक्षा आहे का तुमची त्याच्याकडून, काही पाहिजे का. म्हणे अजिबात नाही, काहीच नको. त्याचं काय नको, अभंगाचं दुसरं चरण. अर्धजाड चिंता अर्धजाड चिंता नाही मानियाच्या, अर्धजाड चिंता अर्धजाड देता अर्धजाड देता नाही मानियाच्या, सांगितलं त्याच्याकडून अर्थाची गरज नाही, काही अपेक्षित साध्य व्हावं ही इच्छा नाही, जीवनात काही मिळावं चिंता सगळी संपली आणि आशा राहिली नाही. कारण आशावादी जर जीवन जगलं ना मनुष्य, पूर्ण जीवन त्याचं आशेत जातं. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षयन एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाक्षी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. आणि अशा अवस्थेतून मला काही अपेक्षित नाही म्हटले. मग तुकोबरायांना रामेश्वर शास्त्रींनी सांगितलं की म्हटले मंबाजी या ठिकाणी बसले, चिंतामणी देव आहे, अनगड शाबोली फकीर आहे, गुलाब शाबोली आहे, यांची सगळ्यांची इच्छा आहे यह लोकाची यात्रा संपवायची, परलोकाकडे जाण्यासाठी काहीतरी करावं. म्हणून आम्ही लोकही आपल्या सानिध्यामध्ये आलो, काहीतरी आमच्याही जीवनामध्ये आपल्यासारखी प्रवृत्ती त्या ठिकाणी नाहीशी व्हावी, निवृत्त अवस्था प्राप्त व्हावी, त्या ठिकाणी निरपेक्ष वृत्तीनं जीवन जगावं, निष्काम जीवन जगावं, ही आमची अपेक्षा आहे. जसं तुम्हाला अर्थाची अपेक्षा नाही, तुम्हाला चिंताही वाटत नाही आणि आशावादी जीवन जगणंही तुमचं संपलं,
कुठल्याही प्रकारची उपाधी तुम्ही ठेवली नाही. कोणती उपाधी? वासना नावाची. काय केली? तोडून टाकली. आणि वासना नावाची उपाधी तोडल्यानंतर तुकोबरायांनी सांगितलं की शिल्लक काही राहिलं नाही. आता सांगा भैया, जी नडते ना ती संपवली. विषय संपवला. आणि विषय कशा पद्धतीनं संपवला आणि तो उपयोगात कुठे आणला? काय घडलं विषयानं? ज्या मातेनं जन्म दिला तिच्याबद्दल प्रेम संपलं, आसक्ती संपली. ज्या पित्यानं जन्म दिला त्यांच्याबद्दल प्रेम संपलं, आसक्ती संपली. आणि आवड फक्त परमात्मामय झाली. विषय येतो त्यांचा नावडे जन धन माता पिता. जनता आवडत नाही, धन आवडत नाही, माता पिता आवडत नाही. आवडतो फक्त नारायण, तो परमात्मा. आणि म्हणून आता तरी शास्त्री बुवा सांगावया उरली नाही. आता सांगायची जी परिस्थिती होती ती मात्र आता संपली. आता सांगायची इच्छा राहिली नाही. मग तुकोबराया, तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे पैसा असावा? तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे धन असावं? तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे संपत्ती असावी? तुम्हाला वाटत नाही का तुमच्याकडे जमीन असावी? असं काही वाटत नाही का तुम्हाला? मग तुकोबरायाने सांगितलं, न लगे वेचावे धनाची पेटी. 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 नाम कंठी विठोबाचे. नाम कंठी विठोबाचे. नाम कंठी विठोबाचे. लोक विश्वास नाही ठेवत महाराज. लोक विश्वास नाही ठेवत. नरदेह परम पावन पावोनी न साधे आत्मज्ञान. तो लांडा गर्ध जान पुच्छवी न दोपाई. नाथबाबा भागवतात वर्णन करतात, हा पवित्र नरदेह ज्या कामासाठी दिला त्याच्यात लोक खर्च करत नाही. आणि असा खर्च न करणाऱ्या मनुष्याबद्दल नाथबाबा म्हणतात तो गर्धब, लांडा म्हणजे गाढव, जाण दोपाई. 4 पायाच्या याला नाही, 2 पायाच्या याला म्हटलं दोपाई. कोण? विषय प्राप्ती लागी मौन. जे विषय बुद्धी गायन ते खरी देखो निखर बुंके. कोण? हा, विषय प्राप्ती लागी मौन. ते बकाचे बक ध्यान. विषय बुद्धीचे गायन खरी देखोनी खरबुंके. चिंतन करतात म्हटले तुम्ही, करत नाही असं नाही, पण तुमच्या डोक्यामध्ये अपेक्षित फलाची आशा आहे, प्राप्त होण्याची आशा आहे. विषय प्राप्त व्हावा. तुम्ही चिंतनही करतात, तुम्ही ध्यानही करतात, विनियोगही करतात, पण तुमचं ध्यान कसं आहे? रामेश्वर शास्त्री नाथबाबा सांगताय, तुकोबराय म्हणतात नाथबाबा सांगताय काय तुमचं ध्यान कसं आहे? ते बकाचे बघ ध्यान. बगळा कुठपर्यंत ध्यान करतो? एका पायावर उभा राहतो, डोळे बंद करतो, मासा येईपर्यंत. बगळे मासा यायची वाट पाहत्या. कोण? कोण? बगळ्याच्या असा गळ्यात फासा पडतो ना, आधी खरात गेला, नंतर आता तो गडगे गेला. कोण? बगळे. विषय प्राप्ती लागे मौन ते बकाचे बक ध्यान. विषय बुद्धीचे गायन आणि ते खरी देखोनी खरबुंके. गायन करतात, पण गाढव जसा एखादी गाडवीन चालली तो लगेच ओरडायला सुरुवात करतो. तशी अवस्था विषयाची आणि वासनाची. आणि जोपर्यंत विषय संपुष्टात येत नाही तोपर्यंत या गोष्टी नाही. आत्मज्ञाने विन संन्यासी मुंडन नटिले नटासी. शोकले मिष्टान्न भिक्षेशी वृथा गेरोशी नाशिले.
जर आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी संन्यासी व्यक्तीनं संन्यास वेश धारण करून संन्यासी अवस्था प्राप्त करूनही जर तो परमात्म्याच्या भक्तीसाठी भजनासाठी जर वेळ देत नसेल तर शोकले मिष्टान्न भिक्षेशी मुंडले मुंडन नटाच्या ऐसी. भिक्षा करतो, पूर्ण गावात फिरतो, काय प्राप्त व्हावं? भिक्षा. वृथा गेरुशी नाशिले. काय केलं त्यानं? भगवे कपडे रंगवण्यासाठी सफेद वस्त्राचा नाश केला आणि गेरूचा सत्यानाश केला. जोपर्यंत आत्मज्ञान प्राप्त करत नाही. ओ रामेश्वर शास्त्री, काय इथं पैसा नाही लागत, इथं संपत्ती नाही लागत, इथं फक्त वेळ द्यावा लागतो. आणि इथं त्या परमात्म्याच्या स्वस्वरूपाला जर जायचं असेल ना तर पैशाची, संपत्तीची, धनाची, जमिनीची इथं आवश्यकता नाही. आवश्यकता आहे तरी कशाची? अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे एक विठोबाचे नाम. तुका म्हणे एक विठोबाचे नाम. तुका म्हणे एक विठोबाचे नाम. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, जवळी आहे दाम.
नाही रुपया नाही, दाम नाही, हे दमडी नाही, त्याची गरज कधी पडली नाही, त्याची आवश्यकता कधी भासली नाही. आम्ही फक्त एक नामतारी, बाकी सब दुकानदारी. आम्ही नामावर विश्वास ठेवला. हां, आणि नामावरती म्हटले एवढं मोठं कार्य झालं म्हणून सांगतो म्हटले, तन मन धन दिले पंढरीराया, आता सांगावया उरले नाही. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला फासा उपाधीचा. तुका म्हणे एक विठोबाचे नाम, जवळे आहे दाम नाही रुका. अर्थ चाड चिंता नाही मनी आशा, तोडीला फासा उपाधीचा. आपली वेळ संपून गेली. कारण एकदा का विषयाला माणूस लागलं आणि कीर्तन सोडल्यानंतर बऱ्याच दिवसानं कीर्तन करायचा योग आला. कारण आता पंडित बाबा कीर्तन करण्याची इच्छा राहिली नाही, अपेक्षा राहिली नाही. कारण समाजामध्ये फिरत असताना अनेक प्रकारचे अनुभव वेगळेच यायला लागले दिवशीगणित. आणि त्यातली त्यात ह्या वस्त्रावर फिरणं म्हणजे अजून कठीण झालंय. वारकरी संप्रदायाची परंपरा, ह्या महात्म्यांनी टिकवल्या आणि ह्या परंपरा तुम्हालाही पुढे टिकवायची आहे. नानांची आज्ञा आणि नानांमुळं नेहमी इथं येण्याचा योग, म्हणून नानांच्या माध्यमातून आपणा सर्वांचं दर्शनात झालं. अभंग नवीन होता, म्हणणाऱ्यांसाठी होता, कीर्तनकारासाठी होता. सद्गुरूंनी जशी बुद्धी दिली त्यानुसार मी बोलण्याचा प्रयत्न केला. या अभंगाचा भाव असाच असेल असा मात्र माझा दावा नाही. बोलण्याच्या ओघामध्ये काही योग्य असेल ते सद्गुरू नारायणगिरीजी महाराजांचं आहे, जे काही अयोग्य असेल ते बुद्धीचे दोष आहे. ना तरी बालक बोबडा बोले का वाकडा बेचुका पावले, ते चोज करुणी माऊली रेगे जेवी कराल तैसी केली कटकट, वाकडे का नीट देव जाणे. या न्यायानं बोलण्याच्या ओघामध्ये काही अपशब्द निघाले असतील, लेकराचा अंतकरण देऊन माफ करा. नोनते पुरते अधिकते सरते, करून घ्यावे तुमते बिनवितसे. म्हणून झाली सेवा सद्गुरू नानांच्या चरणी, कपालेश्वर भगवान परमात्म्याच्या चरणी सेवेला पूर्ण विराम देतो आणि या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जीव अवतार धरून गेले त्रैलोक्य पावना, जीव अवतार धरून गेले त्रैलोक्य पावना. जीव अवतार धरून गेले त्रैलोक्य पावना. महाराज तुम्ही